तीन दिग्गज खेळाडू सध्या या पहिल्या ओव्हरमध्ये इन ॲक्शनमध्ये असलेल्या एकमेकांविरोधामध्ये. केतनला पण पाहू शकतायत खाडी एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती त्या ठिकाणी दाखल झालाय. स्ट्रायकिंगवरती एक सेन्सिबल क्रिकेटर, एक कूल माइंड क्रिकेटर अर्थातच वैभवला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला एक विस्फोटक फलंदाज अर्थातच मनोज पाटील मन्या नॉन स्ट्रायकिंगवरती. एक धुवंत युद्ध, एक मोठी लढत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही फाईट या ठिकाणी असते. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती केतन आपण पाहू शकतायत 6 षटकांचा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 षटकांचे सामने ही आयोजकांची खासियत आहे. फर्स्ट बॉल लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फाईन लेगला खेळण्याचा मनसुबा जरूर बनवला होता. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेला. पहिली धावची ती पहिली धाव एक्स्ट्राच्या रूपाने येताना पाहायला मिळते. अमोल 11 बाप्पा मोरे टीम आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टॉस सरल्यानंतर इथून बॅटिंग करावी लागणे. केतनच्या अगेन्स्ट या ठिकाणी जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी, एक डेडली बाउन्सर त्या ठिकाणी वैभवच्या अगेन्स्ट या ठिकाणी हाताळला गेला होता. असा रिप्ले जरूर आपण पाहणार आहोत. बरोबर नाकासमोरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक घातक बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. केतनचा जो वेग आहे ना, त्या वेगावरती अनेक मोठमोठ्या फलंदाजांनी पाय पसरलेत. ओव्हर द विकेट केतन. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बरोबर स्टंप वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. खाडी टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये या प्लीज. 2 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालं आणि दोन्ही चेंडू जे आहेत ते दोन्ही चेंडू ज्या पद्धतीने हाताळले गेलेत. फलंदाजाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी दिलेली नाहीये. ती मुंबई या ठिकाणी दिलेली नाहीये. आणि मागच्या 2 चेंडूंवरती वैभवला संघर्ष करायला लावले. जी गोलंदाजी आतापर्यंत केली गेली केतनने. ही खासियत आहे केतनची, ही ॲबिलिटी, ती क्षमता. इथून खेळण्याचा प्रयत्न केला. डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत. कुठलीही चुकी त्या ठिकाणी झालेली नाहीये. फर्स्ट विकेट वैभवच्या रूपामध्ये या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाशला आपण पाहू शकताय. थर्ड पोझिशन वरती दाखल झाला आकाश. एक धाव फलकावरती लागले गेले. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि केतननी जी गोलंदाजी केली त्याची क्षमता या ठिकाणी त्याने दाखवले. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल वॉड बॉल. काय चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त. आज केतन वेगळ्याच मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा माइंडसेट तो पॉझिटिव्ह आहे आणि त्याचं इंटेंट त्याने पहिल्या 4 बॉलमध्ये दाखवलाय. त्रस्त केलं पूर्णपणे आकाशला. घातक चेंडू होता. जे 4 चेंडू या ठिकाणी हाताळले गेले त्या 4 चेंडूंमध्ये आक्रमक त्या ठिकाणी दाखवली गेले केतनने. आणि यंदाच्या हंगामामध्ये केतनची जी ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळाली. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये केतनने आपला क्लास त्या ठिकाणी दाखवलाय. काय गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. नवीन कोऱ्या चेंडूने जो वेग आतापर्यंत प्राप्त केला केतनने त्या वेगेवरती या ठिकाणी फलंदाजांना स्वार होता आला नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कल्पेश कॅप्टन इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आदरणीय कैलासजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं शुभागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 विकेट केतनच्या खात्यामध्ये मागील 5 बॉलमध्ये. इथून या बॉलवरती टार्गेटचा प्रयत्न झालाय परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक धाव विथ द बॅट या ठिकाणी घेतली गेली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा केल्या ठिकाणी संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 2 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. खाडी टीम एक मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये समोर अमोल 11 बाप्पा मोरे टीम आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी बॅकफूटला गेले पहिल्या षटकामध्ये कारण केतननी जी गोलंदाजी केली मैदानामध्ये अव्वल दर्जाची गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याची आक्रमकता, त्याचा स्पीड या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. काय गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये. बरोबर लाईन इन लेंथवरती गोलंदाजी या ठिकाणी केली गेली. बरोबर टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि त्या टप्प्यावरती फलंदाजांना या ठिकाणी
स्थिर राहू दिलेलं नाहीये. दुसऱ्या बाजूला मनोज पाटील नॉन स्ट्रायकिंगवरती राहून पहिल्या षटकामध्ये जो ड्रामा घडला, पहिल्या षटकामध्ये जे चित्र घडलं त्या ठिकाणी चांगलंच पाहिले. त्यामुळे या ओव्हरमध्ये मनोज पाटील त्याची आक्रमकता दाखवून देईल का, हा एक मोठा प्रश्न असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता कौस्तुभ आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड ओव्हरमध्ये. वय वर्ष फार कमी आहे, परंतु वय मॅटर करत नाही. तुमची ॲबिलिटी, तुमचं टॅलेंट, या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दुसऱ्या बाजूला कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंगवरती. कौस्तुभच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पाठवला गेलाय. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव या बॉलवरती मिळेल. मनोज पाटीलला स्ट्रायकिंगवरती आणले गेले, कारण पहिल्या 7 चेंडूंमध्ये मनोज पाटील नॉन स्ट्रायकिंगवरती राहिलेत. स्ट्रायकिंगवरती त्यांना येण्याची संधी या ठिकाणी दिलेली नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमने. आपल्या स्क्रीनवरती केतनचा स्पेल दाखवला गेला. पहिल्या चेंडूचं केलं या ठिकाणी झालं. मनोज पाटील स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कौस्तुभ मनोजच्या अगेन्स्ट पुढचा बॉल. या बॉलवरती वेलकम टू ग्राउंड बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. एक उत्तुंग षटकार, मनोज पाटीलचा क्लास. 6 धावा. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे खेळ होत होता त्याचा दबाव मनोजकडे नाहीये. एक व्यावसायिक गटातील उत्तम दर्जाचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल पहिलाच बॉल फेस करत होते आणि पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले गेलेत. कौस्तुभच्या अगेन्स्ट एक लॉंगेस्ट हिट या ठिकाणी आलाय. धावसंख्या फलकावरती 9 मिनिटनुसार खेळलं होतं. बरोबर बॉलच्या रेंजमध्ये आले आणि त्यानंतर बॅट स्पीड फार वेगाने बॅट स्विंग केली होती. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. या मॅचमध्ये मजा येणार कारण प्रत्येक बॉलवरती थरार रंगताना पाहायला मिळेल. कौस्तुभ पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुनश्च एकदा मनोज पाटील थांबणार नाहीये. बॉलला सरळ पाठवून दिला गेलाय लॉंग गॉनच्या वरून. लॉंग अँड स्ट्रॉंग 6 धावा षटकार. मनोज पाटीलचा स्ट्रॉंग अप्रोच मागच्या 2 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमधून मोठे हिट या ठिकाणी आल्यात. मागच्या 2 चेंडूंवरती सातत्याने स्लॉट मध्ये गोलंदाजी केली जाते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑफ साइडला स्क्वेअर कट. काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ बॉलला पाठवलंय. थर्डमॅनला क्लिअर करेल. 4 धावांकरिता चौकार. कौस्तुभचा चांगला कमबॅक, परंतु भरपूर प्रमाणामध्ये या ओव्हरमध्ये धावा आल्यात. 3 मोठे स्ट्रोक मनोजच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. हा दर्जा, हा स्टँडर्ड मनोज पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. मिडऑनला प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. कुठली धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. पहिल्या 3 चेंडूंवरती चांगले स्ट्रोक आले होते, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती कौस्तुभला ज्या गाईडलाईन्स दिल्या गेल्या त्या गाईडलाईन्स चांगल्याच रीतीने त्याने फॉलो केला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फलकावरती पाहायला मिळते 19 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेले. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. माझी मामाची मामीला काकाची काकीला सांगून ठेवले घरा. क्यूट स्माइल ने घायल कर गो मला. तुझ्या पिरमाना हायर कर गो मला. जान क्रेझी मी तुझ्यान प्रिन्सेस मानताय तुला. इश्क तुझ्याशी हाय. कुमार भव्य निलेश पाटील चिखलपाडा गावातील एक अनमोल रत्न आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य कुमार भव्य निलेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत लाभले गेले. 19 फलकावरती लागले गेले. पुन्हा एकदा केतनला अटॅक मध्ये आणले गेले कारण येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला एअर स्ट्राईक केली गेली मागच्या ओव्हरमध्ये मनोज पाटील यांच्या माध्यमातून. चांगला बॉल आणि या बॉलवरती जरूर विकेट मिळेल. कॉट बँडच्या रूपामध्ये कॅप्टनचा परफॉर्मन्स या ठिकाणी चांगला राहिलेला नाहीये. फ्लॉप शो कल्पेश पाटील.
हे शिव नतमस्तक त्या चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती असे देव माझे शिवछत्रपती. आणि त्या छत्रपती अव्वल दर्जाची गोलंदाजी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत कौशल. एक काळ जर पाहिला म्हणजे 2017-18चा जर काल पाहिला तर कौशल नावाची चर्चा सातत्याने होताना आपण पाहिली होती. परंतु त्यानंतर कौशलचा परफॉर्मन्स थोडासा खराब होताना पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटला गेले परंतु या हंगामामध्ये त्यांचा कमबॅक झाला. तो स्ट्रॉंग कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचं केलं ठिकाणी झालं आणि केतनने पहिल्या चेंडूवरती आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचं यश प्राप्त करून दिले. दुसऱ्या बाजूला मनोज आहेत 5 बॉलमध्ये 16 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी बनवल्यात. ओव्हर दी विकेट केतन. शॉट पूल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. आदरणीय रामचंद्रजी घरत या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय. 20 फलकावरती लागला गेल्या 2 चेंडूंचं केलं ठिकाणी झालं. आता स्ट्रायकिंगवरती मनोज आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्या अगेन्स्ट केतनला आपण पाहतोय. एक बेस्ट वर्सेस बेस्ट पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधामध्ये चांगले मित्र परंतु सध्या मैदानामध्ये ते शत्रू आहेत. या बॉलवरती मिस टाइम स्ट्रोक झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत लॉंगॉनला. यस टेकन एक बिग विकेट. जी फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगली होती त्या फाईट मध्ये केतनने बाजी मारले. या ठिकाणी आउट केलंय बॅट्समन मनोजला. बिग विकेट. चौथी सफलता केतनच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी गोलंदाजी या मॅच मध्ये केली गेली आपल्या टीमसाठी एक बहुमूल्य योगदान एक कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी दिले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. 20 या धावसंख्येवरती चौथा धक्का लागलाय टीम अमोल 11 बाप्पा मोर्या टीमला. या बॉलवरती सुद्धा संधी आहे. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आल्यात आणि कॉटन बॉलच्या रूपामध्ये इथून परतावा लागणार आहे. ध्रुवेशला आल्या पावली डगआउटला. 5वा धक्का 20 या धावसंख्येवरती जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी डगआउटला परतला गेलाय. आणि या मैदानावरती केतनची इनक्रेडिबल बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. 5 या ठिकाणी पूर्ण केलाय. 5 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या 10 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल जे केतनने चेंडू फेकले गेलेत त्यामध्ये 5 विकेट त्यांनी मिळवले गेलेत. लिडिंग बॅटरला या ठिकाणी त्याने डगआउटला परतवलं गेले. 1 हँडेडली आतापर्यंत ज्या प्रकारे कामगिरी या ठिकाणी केली गेली. 1 मॅन आर्मी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत करण. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. 5वा बॉल ओव्हर द विकेट. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. केतनची जी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये अविश्वसनीय परफॉर्मन्स. शेवटचा बॉल या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालाय. ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. एक्स्ट्रा कवचा शतक पुढे येतोय. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 21 रन स्कोरवरती लागले गेलेत. केतनचा जो परफॉर्मन्स या मॅच मध्ये राहिलाय केतनचे जे चाहता वर्ग आहे तो आज एकच सांगत असतील लाखो अरमान जलाकर हमने यही शौक पाले है कोई पूछे तो कह देना हम केतन बोईट के दीवाने. काय गोलंदाज या ठिकाणी केतनची आपल्याला पाहायला मिळते. आपल्या स्क्रीनवरती त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 2 ओव्हर त्याने हाताळले त्यामध्ये 9 डॉट बॉल फक्त 4 धावा आणि 5 विकेट. फक्त 2 इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या ठिकाणी कौस्तुभवरती विश्वास दाखवला गेलाय. एक चांगला ऑलराऊंडर कौस्तुभला आपण पाहिलंय. रबर बॉल पासून ती सुरुवात झाली. दुसऱ्या बाजूला कौशल आणि करण हे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला एक्सपिरियन्स आहे दुसऱ्या बाजूला करणचं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती त्यांच्या अगेन्स्ट कौस्तुभच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी स्ट्रेट खेळला जातोय. स्ट्रेट बॅटचा वापर या ठिकाणी केला होता. लॉंगॉनचा शतक पुढे येईल.
एकच धाव या बॉलवरती मिळते. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 22-22 स्कोर कार्डवरती लागले गेलेत. अर्धा संघ या ठिकाणी तंबूच्या आसराला परतला गेलाय. इथून संपूर्ण जबाबदारी असणार आहे कौशल आणि करण या दोन बॅटर्स वरती. कौस्तुभ पुढचा बॉल. या बॉलवरती कौशलचा हा क्लास क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि सरळ बॉलला पाठवलाय मिड विकेटला. रवींद्रला या ठिकाणी अभिवादन करत असताना 6 धावा षटकार. बुलाती है फुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला कौशलचा आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 28 धावा फलकावरती लागल्यात. कौस्तुभच्या अगेन्स्ट हा मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. हाफ ट्रॅकरला या ठिकाणी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. वाईटिश लॉंगॉनला चेंडू जातोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकीने धावसंख्या फलकावरती 29-29 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन टीम मध्ये एक महत्वाचं युद्ध. एका बाजूला अमोल 11 बाप्पा मोरे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना खार्डी. चांगलाच टर्न त्या ठिकाणी प्राप्त झाला होता परंतु त्याचा फायदा या ठिकाणी होणार नाहीये. ऑफस्टॉपच्या भरपूर बाहेर बॉल होता. एक्स्ट्रा रन इथून ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. 30 फलकावरती लागल्या गेल्यात. स्ट्रायकिंग वरती करणला पण पाहू शकतायत. ॲबिलिटी जरूर आहे या खेळाडूकडे. ती कॅपॅसिटी आहे. ती कॅपॅसिटी दाखवून देणं गरजेचं आहे. या बॉलवरती स्ट्रेट बॅटने नवीन बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते आणि बरोबर लाईन लेंथवरती चेंडू हाताळला आणि लॉंगॉनला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या आतामध्ये जाऊन सरळ विसावला गेला. नवीन बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती. विकेट पडण्याचा जो क्रम आहे तो क्रम आतापर्यंत थांबलेला नाहीये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर खांद्या जवळून चेंडू या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कौस्तुभचा जर विचार केला तर त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत या स्पेलमध्ये 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 26 धावा. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. परंतु केतनचा जो स्पेल होता तो अत्यंत महत्वाचा होता आणि त्याच्या स्पेलमध्ये फक्त 4 धावा खर्च केला आणि 5 या ठिकाणी पूर्ण केला. या बॉलवरती क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट मध्ये शतशक आहे आणि चांगला झेल त्या ठिकाणी घेतला गेलाय. अजून एक विकेट. 7वा धक्का लागलाय अमोल 11 बाप्पा मोरे टीमला. नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटच्या बॉलवरती दुसरी सफलता या ठिकाणी कौस्तुभच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकांचा योग्यरीतीने खेळ संपलाय. 30 धावा फलकावरती लागल्यात. मागच्या 4 षटकांमध्ये पूर्णपणे अधिराज्य या ठिकाणी आपण पाहू शकता. खार्डी टीमचं केतनने आपल्या टीमसाठी एक मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट करून दिला. त्यामध्ये केतनचा जर विचार केला तर फक्त 2 धावांचं षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर कौस्तुभने चांगली 7 तऱ्या दिली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा फलकावरती लागल्यात. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये कौशल वरती जबाबदारी असणार आहे. कौशलचा जर विचार केला तर 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. याच सरासरीने जर धावा बनवल्या तर 45 होऊ शकतात 6 षटकांमध्ये आणि 8 धावा प्रति षटकामागे जर बनवतात पर ओव्हर तर 46 होऊ शकतात. 10च्या सरासरीने जर धावा बनवल्या तर 50 होतील. आशिष बॉलिंग ट्रॅकवरती आलाय 5व्या षटकामध्ये. पहिलाच बॉल चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ऑफस्टॉपच्या बाहेर बॉल होता. कौशल त्या ठिकाणी पाहत राहिले या बॉलवरती ज्या ठिकाणी चेंडू पिच झाला होता. पहिल्या चेंडूचं खेळ या ठिकाणी झालाय. आशिषला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती येईल कौशलच्या अगेन्स्ट या 5व्या षटकामध्ये आणि या बॉलवरती कौशलच्या बॅट मधून स्लॉट मध्ये बॉल होता. मिड विकेटला प्लॉट मध्ये पाठवून दिलंय. षटकार.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल चांगला पिक केलं, मिडल ऑफ द बॅटने प्रॉपर टायमिंग, या सर्व काही गोष्टी या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 239 षटकार मागील 5 दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि स्कोर कार्डचा जर विचार केला तर 36 फलकावरती लागलाय. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. कौशल्य आक्रमक होणं गरजेचं आहे आणि तो आक्रमक झालाय. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आल्यात, कारण जे लिडिंग बॅटर होते, जे फ्रंट लाईन बॅटर होते ते त्या ठिकाणी बाद झालेत. 14 वरती खेळतोय कौशल आणि त्यामध्ये अजून 6 धावा ऍड केल्या जातील. बॅक टू बॅक 2 षटकार कौशलच्या बॅट मधून. सध्या मैदानाच्या आतमध्ये कौशल आपलं कौशल्य दाखवत असताना मागच्या 2 चेंडूंमध्ये हार्ड हिटिंग सध्या सुरू झालाय मैदानामध्ये. कौशलची 42 फलकावरती लागल्यात. 42. पुढचा बॉल 2 आल्यात. तिसरा येईल का? या बॉलवरती नक्कीच विकेट जाताना पाहायला मिळते, परंतु त्यानंतर ॲप्रिशिएट केलं खेळताना, कारण ज्या पद्धतीने स्ट्रोक आले होते, कौशल चांगली बॅटिंग करत होता. स्लोअर वनचा मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि स्लोअर वनला त्या ठिकाणी पिक करता आलं नाहीये. एक मोठी विकेट, एक महत्वाची विकेट, 8वा धक्का या ठिकाणी लागलाय अमोल 11 बाप्पा मोर्या टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. सर्वांचे लाडके ऑपरेटर डीजे मॅन अर्थातच कॅन्डी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत, एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. 42 वरती 8वा धक्का या ठिकाणी लागलाय. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतील. चांगला कमबॅक आशिषच्या मदतीतून झाला. 2 बॉलवरती 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट आले होते, परंतु खचून गेला नाही. हिटर मनाने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आला आणि एक महत्वाची विकेट, एक आक्रमक फलंदाज झाला, त्याने बाद केले. कौशल नावाचं वादळ जे मैदानाच्या आतमध्ये आलं होतं ते वादळ या ठिकाणी क्षमावलं गेलं. लेफ्टी बॅटर समोर आपल्याला पाहायला मिळतोय. आता राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय आशिषने घेतलाय लेफ्टी बॅटर समोर. 42 झाला स्कोर कार्डवरती. इथून अजूनही 8 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. दुसऱ्या बाजूला कुंदन आणि योगेश शून्यातून सुरुवात इथून करावी लागणार आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल इनफिल्ड खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगवरती कॅन्डीला आपण पाहू शकतायत. शेवटचे 7 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. येणाऱ्या 7 बॉलमध्ये एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उज्ज्वल संघ मथाणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल ओमकार बॉईज 81. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. ओमकार बॉईज 81 आणि दुसऱ्या बाजूला उज्ज्वल संघ मथाणे. स्लॉग ओव्हरमध्ये सिद्धेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. सिद्धेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती एक महत्वाचं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. 43 फलकावरती लागले गेलेत. 43 स्कोर कार्ड ते आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल स्लॉग वरचा. नवीन बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लीज आपण टॉस साठी या. उज्ज्वल संघ मथाणे आणि त्याचबरोबर ओमकार बॉईज 81 दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट विकेट इथून आपण पाहू शकतायत. 9 धक्के आतापर्यंत लागल्यात अमोल 11 बाप्पा मोर्या टीमला. नवीन बॅटर साहिल मैदानामध्ये दाखल झालाय. 43 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कव्हर. इथून विकेट काढण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. कुठली धाव या चांगली गोलंदाजी या स्लॉग ओव्हरमध्ये सिद्धेशची आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 2 चेंडूंमध्ये 43 धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि आतापर्यंत 9 विकेट अमोल 11 बाप्पा मोर्या टीमने गमावल्यात.
उज्ज्वल संघ मथानी टीमचा कॅप्टन आणि ओमकार बॉईज एडवन टीमचा कॅप्टन. चला टॉससाठी आपण यायचं आहे. टॉस आपण इनिंग्स ब्रेकमध्ये करणार आहोत. या बॉलवरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फॉलोइंग स्वीप केला गेला होता आणि सरळ बॉल निघून जाईल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. 47 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या स्लॉग ओव्हर मधला हा पहिला स्लॉग हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय साहिलच्या बॅट मधून. 47 हा फलकावरती लागला गेला 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजून इथून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याच मोठे फटक्यांची गरज आहे आणि ती मोठे फटके इथून खेळावे लागणार आहेत साहिलला. 55ची चर्चा आपण करत होतो. 47 पर्यंत हा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाचा प्रयत्न झालाय बॅटची एज आणि यस ऑल आउट या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. अमोल 11 बापू मोरे या संघ. 47 धावांवरती पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. ऑल आउट होताना आपण पाहिलं अमोल 11 बापू मोरे या टीमला आणि 48 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. त्यामध्ये एकाकी झुंज आपल्याला पाहायला मिळाली केतन यांची. 5 विकेट फायपर या मैदानावरती पूर्ण केला. एका मोठ्या मंचावरती एक मोठा पंच त्यांनी दिला. 48 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉससाठी या. टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होतील आपले लाडके समालोचक अर्थातच प्रमोदजी शेडगे सर. पालघरचे बाजार आहे मैतारा पालघरचे बाजार आहे. झुमका घेऊन मला दे मैतारा झुमका घेऊन मला दे. रनचं टार्गेट आणि सहजगत्या ते पार केलं गेलं. कसं वाटली खेळपट्टी? खूप छान वाटली. नक्कीच ज्या पद्धतीने यंदाचा जो फॉर्म आहे तुमचा 2024-2025चा याचं पाठीमागचं रहस्य काय नाही, चांगलं खेळणं बस, बाकी काय. टीमवर्कचा सपोर्ट कसा राहतो? चांगला राहतो. नक्कीच ज्या पद्धतीने 6 षटकांचे सामने आपण कधी कधी 1.5 लाख असतात, 2 लाख 2 लाखाच्या स्पर्धा असतात, तर काही तिथे टीम जास्त असतात त्यामुळे कमी षटकं असतात. परंतु इथे आपण पाहतात प्रॉपरली तुम्हाला 6 षटकांचे सामने खेळायला मिळतात. तर या आयोजकांचं ऋणी कसं राहतील आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? या स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं आहे आणि 6 षटकाची मॅच खेळणे म्हणजे आताच्या जगामध्ये पाहिजे, कारण की 1 ओव्हरची मॅच 2 ओव्हरची मॅच या काय मजाच होत नाही. 2 लाखाची टुर्नामेंट असते आणि 1 ओव्हरची फायनल त्या काय फायदाच होत नाही. आधी कसं तुम्ही 8 टीम घ्या, फीस जास्त घ्या, त्यांनी चांगलं होतं की म्हणजे 6 ओव्हर खेळायला भेटतात आणि मॅचमध्ये राहायला भेटतं. 1 ओव्हरमध्ये काहीच होत नाही. नक्कीच भावी काळामध्ये जर तुम्हाला कोणती स्पर्धा खेळायची असेल, एक मोठी स्पर्धा, तर कोणत्या स्पर्धेचं नाव घेतील? रतन बुवा. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. हे होते रोहन गावड. एका साईडला दीपेश चौधरी. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण गेलं असतं. आता तुम्हाला बॅटिंग करायचे 6 षटकं आणि 6 षटकांमध्ये कितपर्यंत जाण्याचा एक प्रयत्न असेल? एक 70+ करायचा प्रयत्न करू. आज संपूर्ण टीम आहे तुमची? हो नक्कीच. गेल्या मॅचमध्ये अमित पाटील यांची थोडीशी उणीव साखरेच्या मैदानात जाणवली? हो नक्कीच जाणवली. आज इन टीम आहे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच दीपेश अँड रोहन. तर दोन्ही संघाच्या आम्ही कॅप्टनचा धन्यवाद व्यक्त करतो. नुकतंच चंद्रकांत पाटील साहेब जे या स्पर्धेचे आयोजक आहेत, 43 वर्षाची परंपरा असलेली ही स्पर्धा, अर्थातच ज्या स्पर्धेचं नाव आहे चाफेवाडी चषक 2025, नुकताच टॉस झाला आणि रोहन गावड अर्थातच आपण पाहत आहेत ओमकार बॉईज एडवन टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले गेले. ओमकार बॉईज एडवन ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया आजच्या दिवसामध्ये व्हॉइस ऑफ वाडा, आमचे जवळचे मित्र आदरणीय अक्षयजी पांडव. धन्यवाद कॅमेरामॅन रोहित चौधरी, DPN लाईव्ह. धन्यवाद प्रमोद. एक चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ स्ट्रगलमध्ये पाहायला मिळाला पूर्वार्धाच्या खेळामध्ये. जर आपण पाहिलं तर धावसंख्या 47 वर सीमित राहिली. 48 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. खार्डी या संघाकडनं सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये आली आहे. आदित्य आणि केवल
केतनच्या त्या गोलंदाजीचा विचार पूर्वार्धामध्ये नक्कीच चांगला राहिला, ज्यानं फायपर ते कंप्लीट केलं आणि आपलं फायपर कंप्लीट करत असताना त्यानं धावा ही अगदीच कमी खर्च केला, फक्त 4 धावा 5 विकेट्स आपल्या नावावर करत असताना दर्जेदार खेळ त्याच्या गोलंदाजीचा आपण सर्वच जणांनी अनुभवला. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्या वतीनं आयोजित चाफेवाडी चषक 2025 या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. पंतांकडनं ऑफिशियल इशारा, मॅचला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता, बॅकफुटला जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते जसं असायला हवं तेवढं चांगलं नव्हतं. कनेक्शन झालं मात्र ते ज्याला म्हणतात ना प्रॉपर कनेक्शन, ते प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि त्याचाच कारण एक निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूची या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने गरज आहे. सचिन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल ऑफ स्टंपवरनं उडवण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. आपण जेव्हापासून क्रिकेट खेळत आलोय ना तेव्हापासून एक गोष्ट ऐकत आलोय, कॅचेस विन द मॅचेस. आणि या मॅच मध्ये जर जिंकायचंय तर कॅच पकडावेच लागतील. विकेट हा एकमेव पर्याय या धावा डिफेंड करण्याचा. आणि येथे पहिल्याच ओव्हरमध्ये संधी निर्माण झाली होती विकेट करता, मात्र जीवनदान दिलं गेलंय आणि हे जीवनदान तुम्हाला महागडं ठरू शकतं. कारण टेनिस बॉल क्रिकेट जिथे प्रत्येक फलंदाज आक्रमकतेनं फलंदाजी करणं जाणतो आणि इथे जर या जीवनदानानंतर फलंदाजांना आक्रमकतेनं बॅटिंग केली तर मग तुमच्याकरता अडचणी निर्माण होऊ शकतील. चांगला बॉल खोलटप्प्याचा, इथे त्याला फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडल खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि त्या सॉफ्ट हँडलचा वापर करताना एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं एकेका सिंगलनं उघडलंय. 2 धावा 3 चेंडूचा खेळ समाप्ती. एखेरीज धाफलकावर लागल्या गेल्यात. 6 ओव्हरची मॅच आहे आणि इथे 48 धावा डिफेंड करायच्या आहेत. चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला गुंगारा देत विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव इथे गणला जाईल. ह्याच लाईननं गोलंदाजी करावी लागेल कारण प्रतिषटक 8 धावा त्या रोखणं क्रिकेटमध्ये खूप कठीण आहे, विशेष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण इथे एखादा फटका सहजतेनं धाफलकावर जोडला जातो. बॅटची कडा, फ्लाइंग स्लीप, त्याला गुंगारा देण्याचा एक चांगला प्रयत्न होता, मात्र तिथे त्यानं त्याची चाणाक्षरं दाखवली, आपल्यामध्ये चपळता दाखवली आणि बॉलला स्टॉप केलं. विकेटच्या मागे जाऊ दिलं नाही आणि एक निर्धाव चेंडू इथेही गणला जाईल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉल आणि त्यामध्ये आल्यात त्या फक्त 2 सिंगल. ही शांतता ही कुठेतरी अडचणीमध्ये आणणारी शांतता आहे, कारण एवढ्या कमी प्रमाणात जर रन जोडल्या गेल्या तर मग रन रेट तो वाढत जाईल. इथे यष्टी उद्ध्वस्त केली आहे, क्लीन बोलच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय. फलंदाज आदित्य तो यावेळेस 1 धावसंख्या धाफलकावर जोडून माघारी परतत असताना पाहायला मिळालाय. विकेटचं बटन खेळाडू बाद. रमाई रमाई बाबासाहेबांची प्रेरणा, बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही. पहाटे उठून गोवऱ्या शेळी थापून, कोळसा वेचून, पै पैका जमवून, घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला तिने. सोन्यासारखा धाडलेला हा संसार नांदन नांदन होत रमात नांदन, नांदन नांदन होत रमात नांदन. देवाच्या संसारी जसं टिकून चांदण, देवाच्या संसारी जसं टिकून चांदण, देवाच्या संसारी. असं म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी आयुष्य जे असतं ना त्या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका कर्तबगार स्त्रीचा हात असतो. आणि हे गाणं बाबासाहेब आंबेडकरांचं अगदी त्याच गोष्टीची जाणीव आपल्याला करून देतं. आपली धर्मपत्नी, आपली सहचारिणी, तिची साथ प्रत्येक व्यक्तीला गरजेची आहे. आमचे एक कोकणीचे मशहूर शायर आहेत इल्लू लोणबाल, त्यांचा एक शेर आहे बायकोवर, यानंतर आपण ऐकू. थोडासा हसण्यासारखाच आहे. बॉल हवेमध्ये, मात्र इथे खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि निघून जाईल यावेळेस
सरळ सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. इलू लोणबाल यांचा एक शेर आहे, ना बोंबील बरा ना सुकट बरी, ना बोंबील बरा ना सुकट बरी, ना कौसा बरा ना मुंबरा बरा, ना बोंबील बरा ना सुकट बरी, ना कौसा बरा ना मुंबरा बरा, घरवाली बरा तर समदा बरा. त्यामुळे घरवाली बरी असणं गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1.1 नंतर 6 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपला जाईल का, मात्र जज करत असताना चुका केल्यात. या चुका अडचणीमध्ये आणणारा आहेत. मात्र इथे दैव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती आहे. एकदा बचावला मात्र दुसऱ्यांदा नाही. रनआउटच्या स्वरूपाने विकेट आली या खेळाडू बाद. आई एकवीरा कारले डोंगरची माऊली, आई एकवीरा कारले डोंगरची माऊली, आई एकवीरा कारले डोंगरची माऊली, आई एकवीरा कारले डोंगरची माऊली. आई कृपेची तू सावली, साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी, आई कृपेची तू सावली, साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी. आई एकवीरा कारले डोंगरची माऊली, आई एकवीरा कारले डोंगरची माऊली, एकवीरा कारले डोंगरची माऊली, आई एकवीरा कारले डोंगरची माऊली. नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. ज्या काही अडचणी सध्या निर्माण केल्या जात आहेत त्या महत्वाच्या आहेत. कारण अमोल 11 बाप्पा मोर्याला जर इथनं विजय संपादित करायचा आहे तर मग त्यांना एक चांगला परफॉर्म गोलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतनं करावा लागेल. आपलं नाव लौकिक, आपला जो दबदबा आहे तो जिवंत ठेवण्याकरता इथे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. 7-2 अशी स्थिती आहे. 1.2 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदन, खेळाडू बाद. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र गीत हा दर्जा या गीताला प्राप्त झालाय. आपल्या महाराष्ट्राचं हे महाराष्ट्र गीत आहे जे डीजेच्या माध्यमातून आपण ऐकताय. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 7 धावा या धावफलकावर आहेत. 2 खेळाडू मैदानामध्ये. आशिष त्याच्या साथीने केतन तुम्हाला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या जवळपास गलीपर्यंत बॉल गेला होता. तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 8 वर 8 धावा दाफलकावर आहेत. इथे शांतता ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेम कंडिशन पूर्वार्धामध्ये आपण पाहिली होती. जोपर्यंत मन्या मैदानामध्ये होता, मन्यानं 2 षटकार 1 चौकार खेचला. मात्र त्यानंतर त्या डावामध्ये कुशलनं थोडाफार कुशलता आपल्या फलंदाजीची कुशलता मैदानाच्या आतमध्ये दाखवली. मात्र बाकी सर्वांच्या पुढे भोपळे आणि 1 सिंगल डबल तेच पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे, पोहोचेल का? मात्र तिथे 1 रन कंप्लीट झाली. डबल करता कॉलिंग आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस पळून पूर्ण केल्या गेल्या.
ज्या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या 10 या आकड्यावर रोखावं लागेल. प्रत्येक बॉलवर प्रत्येक रनवर तुमची पकड असायला हवी. एका बाजूने खार्डीकरांना सिंगल डबल्स त्या रुटेट ठेवावे लागतील. या मॅच मध्ये जिंकायचं आहे, कारण एकदमच शांत राहून चालणार नाही. खराब चेंडूचा वेट करावा लागेल आणि चांगला मारा करत या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगला चेंडू आहे, फ्लाइट यावेळेस पाहायला मिळाली, बाउन्स बरोबर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू बरोबर 2 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर विकेट आलेत आतापर्यंत 3 आणि या 3 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 10. शांतता आहे, ही शांतता बोचणारी शांतता आहे, किंवा मग फलंदाजी करणाऱ्या टीमला मैदानात हे सांगावं लागेल की ही वादळापूर्वीची शांतता होती. कारण प्रति षटक तुम्हाला 8 रन जोडायचे आहेत, त्यापेक्षा 2 ओव्हरमध्ये 6 धावा तुम्ही कमी जोडल्यात. म्हणजे इथनं पुढे जे 4 षटक आहेत त्यामध्ये जो रन रेट तो वाढलाय. 24 चेंडू आणि 38 धावा, म्हणजे जवळपास 9.5 रन्स च टार्गेट इथनं तुमच्या पुढे आहे. सोपं नाही आहे. या गोलंदाजी बरोबर प्रयत्न ते करावे लागतील, परिश्रम घ्यावे लागतील, संघर्ष मैदानात करावा लागेल. सध्याची स्थिती जर आपण पाहिलं तर 10 धावा आणि 3 विकेट्स. नवीन गोलंदाज मने आलाय गोलंदाजीच्या, नवीन गोलंदाज मने गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 करता तो आलाय. बाप्पा मोरिया या टीमचा हा प्रमुख आधारस्तंभ, किंवा मग असं म्हणायला हरकत नाही, बाप्पा मोरियाचे जे विजय आहेत ते विजय ज्या खेळाडूच्या अवतीभोवती फिरतात तो खेळाडू मन्या, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. मात्र पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेला भेदून सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. अरे ये सब हटा रे सावन की घड़ा, चल अपना चला, चल अपना चला, जल्दी. डीजे कडनं गाणी लावलं आणि त्याचा एकमेव व्यक्ती मैदानावर आनंद घेतो ज्यांच्याकडनं डान्स सुरू आहे. पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन नाही, देहयष्टीला स्पर्श करतोय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल मण्याला. त्याच्या संघ सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने प्रेशर क्रिएट केलंय ते वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण या टीम मधला सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू किंवा या लाईन मध्ये जे खुल्या गटाचं क्रिकेट खेळतात त्यामध्ये मन्या हे नाव सर्वात वर आहे. इथे मात्र यष्टीचा वेध घेणारा हा बॉल यष्ट्यांचं गोड चुंबन घेऊन विकेटच्या मागे विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. विकेटचं पतन होत आहे, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 4, चौथा झटका टीम खार्डीला. फलंदाज केतन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज विघ्नेश मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. उभं राहावं लागेल, एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल जर या मॅच मध्ये विजय संपादित करायचा आहे. हा बॉल पूर्णच एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. मॅचवर आम्ही कब्जा करण्याचा प्रयत्न निश्चित करू ते सांगत असताना म्हणा, ज्याला चायनीज कट असं म्हटलं जातं, अगदी त्या पद्धतीनं हा बॉल बॅटचा स्पर्श घेऊन विकेटच्या मागे गेला. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या जवळपास तिथे बॉलला जोपर्यंत उचललं गेलं 1 रन मिळाले आणि ओव्हर समाप्त झाली.
3 ओव्हरचा खेळ. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या प्रतिषटक 5 या सरासरीने 15 लागले. येणारे 3 षटक शिल्लक आहेत आणि या 3 ओव्हर मध्ये इथनं विजयाकरता जर आपण पाहिलं तर धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू आणि 33 धावा. प्रतिषटक 11 ही सरासरी तुम्हाला धावफलकावर गाठायची आहे. मॅच मध्ये आता रंगतदारता आली आहे कारण एका बाजूने विकेट्स गेल्यात, दुसऱ्या बाजूने रन्स येत नाहीयेत. अगदी दर्जेदार गोलंदाजी मनाकडनं आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्पा, अचूक लाईन लेन. आपला जो काही एक्सपिरियन्स आहे तो गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर केला. कारण तुम्ही एक गाव बरोबर जेव्हा खुल्या गटात जाता ना तिथे खूप काही शिकण्यासारखं असतं. कारण तुमच्या साथीनं सर्व परिपक्व खेळाडू ते खेळ करतात. इथे मात्र ऑफ्टमवरनं पुण्याच्या एकदा बॉल विकेट कीपरचा वेध घेत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं हाही बॉल काउंट केला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सचिन आलाय, ज्यानं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं ते पहिलं षटक ज्यामध्ये 2 धावा आणि 1 विकेट आपल्या नावावर केली होती तो सचिन. पुण्याच्या एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न फुलटॉस झाला, मात्र बॅकअपला कोणीही नाहीये. बॅकअपला कुणीही नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 न वाढते. तुम्हाला एक एक धाव जिथे महत्वाची आहे तिथे अशा पद्धतीनं रन्स खर्च होणं ते परवडणारं नाहीये. आणि तेच मनानं तिथे दर्शवलं की रन्स वाचवावे लागतील आपल्याला, कारण आपल्याकडे खूप जास्त बँक बॅलन्स तो नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 या आकड्यावर आहे. अजूनही येणाऱ्या बॉल्स मध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करत या रन्स बनवण्याची संधी जरूर आहे. मात्र ती चांगली बॅटिंग कोण करेल हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण आतापर्यंत पूर्ण स्ट्रगल तो आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल घेतली, इथे स्ट्राईक रोटेट केली 1च्या मदतीनं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 18 या आकड्यावर. आशिष स्ट्रायकर एंड कडनं यावेळेस खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ त्यानं आतापर्यंत केलाय, ज्यामध्ये 2 धावा त्यानं धावफलकावर जोडल्यात. सिंगलवर लक्ष केंद्रित जरूर केलंय. यावेळेस मात्र मोठा फटका करता प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये, या क्षेत्ररक्षक आहे तिथे मागे. जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, डबल करता कॉलिंग आहे. आणि या चेंडूला जो प्रचंड बाउन्स आहे ना तो हेरणं खूप वेळा क्षेत्ररक्षकांची दमछाक करतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर तोच बाउन्स विकेट कीपरला भेदणं हेरणं शक्य झालं नव्हतं. 2 रन्स तिथे इझिली कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 20 या आकड्यावर. याही ओव्हरच्या 4 बॉलमध्ये रन्स आल्यात त्या फक्त 5. चांगला बॉल, गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर, खांद्याचा चांगला वापर. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. 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 गोलंदाजीच्या ट्रॅकवर मन्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. निर्णायक षटक आहे या मॅच मधलं. पहिलाच बॉल यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. पडलो नाही हो कमी, नाही हो कमी, नाही हो कमी, पडलो नाही हो कमी. अरे सवय होऊन गेले आम्हाला रोजच पायची रगात. सवय होऊन गेले आम्हाला रोजच पायची रगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढिशका. आम्हाला जो कोणी हे गाणं ऐकण्यापुरते ठीक आहे, कारण मित्रांनो प्रत्यक्षात आयुष्यामध्ये जगण्याकरता ना मैत्रीत्वानं जगणं
आणि प्रेमळ स्वभावाने जगणं खूप गरजेचं आहे. कारण कुणालाही ढगात पोहोचवल्यानंतर तुम्हाला जेलची हवा तर खावीच लागेल, मात्र त्यानंतर घरच्यांना जो मानसिक त्रास होतो ना, त्यापेक्षा आणखी वाईट काहीच नसतं. त्यामुळे चांगलं आयुष्य जगणं खूप गरजेचं असतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा राफलकावर आहेत. पहिल्याच बॉलवर इथे मण्यानं विकेट मिळवली. पुढचा बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये नितेश फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नितेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडीला लागल्यानंतर देहयष्टीला स्पर्श करतोय. एक निर्धाव चेंडू. मी म्हटलं ना, या मॅच मधलं सर्वात महत्वाचं षटक आहे. टर्निंग पॉइंट ठरू शकतं हे षटक. मन्यानं जर हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं तर ही मॅच इथनं त्याच्या टीमच्या बाजूने येऊ शकते. कारण टार्गेट त्याच्याकडे लक्ष दिलं तर अजूनही 22 बनवायचे आहेत आणि तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 22 धावा. हे षटक या मॅच मधलं सर्वात महत्वाचं षटक आहे. चांगला बॉल अगेन. तिथे विकेटच्या मागे नेण्याचा जो मनसुबा होता, करंट व्हॉइस, तो आपल्याला ऐकायला आला अक्षरशः समालोचन कक्षापर्यंत. म्हणजे किती एफर्ट लावले होते त्यानं तो बॉल डिलिव्हर करत असताना, ते तुम्हाला कळेल. अगदी चांगली गोलंदाजी करतोय सध्या मन्या, दर्जेदार गोलंदाजी करतोय. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलक 26 या आकड्यावर स्थिर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधले 3 चेंडू आणि यानंतरचे 6 असे एकंदर 9 चेंडू शिल्लक आहेत. आणि या 9 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 22 धावा तुम्हाला धावफलकावर जोडायच्या आहेत. मन्या पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड करणं. यावेळेस क्रॅकिंग ड्राईव्ह, बॉल तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक तगडा कॅच, अप्रतिम झेल पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद. पॅरल स्ट्रोक होता. हा बॉल जर सीमारेषेला क्लिअर केला असता तर मग आजच्या दिवसातला सर्वोत्तम फटका ठरला असता. कव्हरच्या डोक्यावरनं एक पॅरल स्ट्रोक खेळताना षटकार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक एखादी ढाल जसं संरक्षण करते ना, अगदी त्या ढालीप्रमाणे कामगिरी करताना पाहायला मिळाला. हा बॉल तो चाललाय उंच हवेतनं, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमारेषा पार. यावेळेस मात्र मनाला आसमान दाखवलंय. षटकार. मन्या पुण्याच्या एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल चांगला आहे. पुढे खेळवलं. फलंदाजाला एक्स्ट्रा एफर्ट लावायला भाग पाडलं. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. ओव्हर इथे समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाले 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर 32 लागल्यात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावा कशा पद्धतीने धावफलकावर लावल्या जातील हे तर आपण नक्की पाहणार आहोत. मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षण सेट होते, नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. एक छोटीशी धून ऐकू आपल्या डीजे कडनं. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा,
गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा थँक्यू. महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण जवळ येतोय 19 फेब्रुवारी. शेवटचं षटक प्रगतीपथावर 16 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये संधी आहे आणि इथे एक झेल ड्रॉप मदत ती घेतली जाते. बघा रिप्ले तो आपल्याला पाहायला मिळतोय. कलेक्शन चांगलं होतं. तदनंतर फेकी ती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर धावसंख्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन होते. खेळाडू बाद. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि या 4 बॉल मध्ये विजया करता आता इथनं धावसंख्येची गरज आहे 14. पुढचा बॉल चांगला बॉल. पुन्हा एकदा खाली राहणारा हा चेंडू मेसिंग यॉर्कर आपण त्या बॉलला म्हणू शकतो आणि इथे रनआउटची आणखी एक विकेट आली आहे. एक धाव इथे कंप्लीट झाले. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि रन्स बनवायचे 13. 3-13 ते इथे करावे लागतील आणि 3-13 काय इथे केले जातील ते आपल्याला पाहायचं आहे. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर अचानकपणे येत असताना टीम अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी. स्वप्न बांधून आज उजाला आलो पावरतो आम्ही नाही कुणाच्या काला 35 ऑन बोर्ड. 35 धावा दाखल कव्हर आहेत. 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 48 रन्स रिक्वायर्ड टू विन. 1 रन आणि विकेट आहे ना. विकेट 8 विकेट गेल्यात. 2 विकेट अजूनही हातामध्ये आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र तगडा प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. षटकार 6. आता येणारे चेंडू आहेत 2 आणि रन्स पाहिजेत 7. एक मारा लेकिन सॉलिड मारा. एकच आलाय मात्र या मॅचचा चेहरा बदलवणारा हा षटकार आलाय. अचानक पुन्हा एकदा मॅच बॅलन्स. 2 चेंडू आणि विजया करता 7 धावसंख्येची गरज. पहिले 4 बॉल जर आपण पाहिले तर ते पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. हा ओव्हर पिच झाला आणि त्याला आसमान दाखवलं. फेकून दिलं या सीमारेषेच्या अगदी दूर. सीमारेषा पाहत आणि मेहनतच गरजेची आहे. मात्र 5% जो नशिबाचा भाग आहे तोही तुमच्या साथीनं असणं गरजेचं आहे आणि इथे त्या नशिबाची साथ मिळाली आहे. बॉल बॅटची कडा घेऊन गुंगारा देऊन क्षेत्ररक्षकाला निघून गेला सीमारेषा पार. चौकार. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. अचानक शेवटच्या 2 बॉलवर मॅचचं चित्र बदललं. बॉल शिल्लक आहेत. 1 रन पाहिजे 3. ज्यानं या मॅच मध्ये आशा पल्लवित केल्यात. आशिष 9 बॉल मध्ये 22 वर बॅटिंग करतोय. तो स्ट्रायकर एंडकडे आहे. एकमेव आशिषचा किरण जो जागृत आहे
आणि त्यांना आशा पल्लवित केल्यात. निर्णायक बॉल, एक चेंडू 3 धावसंख्येची गरज. फुल टॉस बॉल मिस केला आणि इथे कॅच ड्रॉप. 2 रन कंप्लीट झाल्यात. आणि इथे विकेट. अगदी रंगतदार सामन्यात, रोमहर्षक सामन्यात टीम अमोल 11 बाप्पा मोरिया मॅच टाय होऊन विजयी होतीये. कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि इथे विजयी होतीये टीम अमोल 11 बाप्पा मोरिया. सचिन यानं जो झेल पकडला, एक आउटस्टँडिंग झेल, षटकाराला त्यानं झेल मध्ये कन्वर्ट केलं. त्या सचिन करता 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय दीपेश राऊत यांच्या माध्यमातून. सचिन, आपलं जे 200 रुपयाचा कॅश प्राइज आपण कलेक्ट करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीही चांगली राहिली या मॅच मध्ये, तो मन्या या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मन्या मुख्य मंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक इथे वितरित केले जाईल. तो मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आणि त्याबरोबर सचिन आपलं जे 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे तेही